म्हणजे त्या लोकांना वाटलंही पाहिजे की हे लोक बघा आता वेगळ्या पद्धतीचा याचा कार्यक्रम तिथंच बेसन. आता तुमच्या चौकात आलो समजा तर आम्हाला बनवल्या येतील का स्वयंपाक? आमच्या हांड्यापाऱ्या भेटतील. तुमच्या समजा बाराभाटीला आलो समजा आणि विहाराकडे आम्ही जेवण बनवला असा बाजूला आमच्या परमिशन राहते ना निवडणुकीच्या काळात, तर आम्हाला तो काही असा कायदा लागू नाही आहे की तुम्ही इथे स्वयंपाक करू नका. माणूस भारतात कुठेही संचार करू शकते हा नियम आहे त्याचा, फक्त त्याला माणसासारखं राहायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला कारण इकडून येणं परवडत नाही. 3-3 हजाराचा डिझेल हरनोलीवरून लागतो आणि वेळ एकदा निघून गेली म्हणजे आम्ही जनतेमध्येच कंटिन्यू राहू शकतो. आता अशा पद्धतीनं इकडचं नियोजन आहे. तर त्याही तालुक्याच्या तसाच आहे, परंतु इकडे जे आपल्याला आपल्यासोबत अजून काम करणारे आम्हाला काही लोक अजून मजबूतीनं पुढे यावे लागतील. काही लोक जुने होते ते वयाला आता मागे पडत आहेत आणि आपल्याला जसं लीडर टाईपचे काम करावं लागेल. आम्ही लीडर नाही आहोत, पण ह्या चळवळीमध्ये लीडर बनता येते. कार्यकर्ता लीडर बनते आणि लीडर बनला तर तो समाजामध्ये त्या गोष्टी फेस करत राहते तो विषय. तर भेटीगाठी काय हा प्रचाराचा भाग राहते. एखाद्या पक्षाच्या व्यक्तीसोबत भेटलो म्हणजे तो याला बनवायचा आहे ना, आपल्याला त्याला 2 संदेश सांगायचे आहे. तर अशा पद्धतीनं आपलं याच्यामध्ये नियोजन ठेवू. याच्यामध्ये अजून बूथ संघटन कसं बनवता येईल 5-5 लोकांच्या, ज्या गावात आपण गेलो नाही ना, काही गावात वादविवाद करणारे लोक भेटतात, त्याने जयभीमय केल्या तुम्ही तरी ते समजून जातात. तर अशा पद्धतीनं भूमिका राहील. इथं हा जे कोणता चांगले तिथं लोक तयार झालेली आहेत, तर त्या लोकांची जबाबदारी आहे ते समाजामध्ये विहारामध्ये हँडल नाही करू शकत ना भाई. तुम्ही जर समाजाचे घटक आहात तर समाजाला काय अपेक्षित आहे, विहार कशासाठी आहे तुम्ही त्यांना सांगा ना. विहार हे सामाजिक शैक्षणिक शिक्षणाचे केंद्र आहेत, राजकीय केंद्र आहेत. भाई आम्ही गिदाडीमध्ये पण मायावतीची आणि कांशीराव डायरेक्ट फोटो आहे आमच्या विहारामध्ये आणि 25 वर्षापासून आम्हीच आहोत अध्यक्ष. पुढे बदलाव म्हणत कारण समाजाचे सही कार्य तुम्ही करत असाल तुम्हाला कोणी बदलावतच नाही क्रम. तर अशा पद्धतीनं हा सर्व नियोजन आहे. तर अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ आणि निवडणुकीच्या काळामध्ये आपलं जसं लागत आहे तर आम्ही आतापासून म्हणजे आमची रूपरेखा राहील तर ह्या तालुक्यामध्ये जसं बैठका सभा आमचा चार्ट पहिलेच बनेल. कोणता नेता येऊन राहिला त्याच्याबद्दलही माहिती येईल आणि त्या तारखानुसार प्रोग्राम आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला फोन करायची गरज नाही जसं आणि आम्ही सर्व एकामेकाच्या ताकदीवर जे आम्हाला प्रचार प्रसाराचं साधन लागेल. आता तुमच्या नवेगाव मधला असे 1-2 माणसं नाही खंबीर अजिबात नाही सर तर आहेतच ना, त्यांच्या सोबतीला तुम्ही द्या ना. तर असे लोक आणि ते आहेत समाजामध्ये, त्यांच्यापर्यंत आम्हाला विश्वासानं गरज आहे. तुम्ही भेटवून द्या. आता बावळे साहेबांसोबत वैद्य साहेबांसोबत तुम्ही आम्ही गेलो तर तो आम्हाला घरून भगवणार आहे का? अरे त्याला तर आम्ही पुरा फायटिंग मध्ये राहतो ना. तो जितका टाईट बोलतो तितके आम्ही टाईट आहोत, समजलं का नाही? म्हणून त्याची नशा आम्हाला सगळे आमचे पदाधिकारी सोबत आम्हाला त्याची उतरवता येईल नशा आहे की नाही. त्याची मादक नशा आहे ना आमची विचारायची नशा आहे. त्याची मादक नशा लवकरच उतरून जाते, असं साधी गोष्ट नाही. तर अशा पद्धतीनं जे होत असतात तर ते मादक नशा राहते. त्याला सत्तेची नशा आहे, हमारा आमदार खासदार आहे, हमारा नेता आहे आणि छटाकभर नेते आम्हाला पावर सांगून राहिले. आणि आम्ही पदाधिकारी कसं होऊन आमचे अध्यक्ष साहेब आहेत. विधानसभेचे अध्यक्ष मध्ये आमदाराच्या पावरचा माणूस, त्याच्या विधानसभेचे अध्यक्ष किती पॉवरफुल आहे की त्याच्या तालुक्याचे अध्यक्ष किती पॉवरफुल आहे. विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हटल्यावर 318 बुथाचा मालक. आता आमचे बावणे साहेब जिल्ह्याचे बॉस आहेत की नाही. आणि त्यांचा मान देणे, त्यांचा सन्मान करणे त्यांच्या सुद्धा किंवा आमच्या सुद्धा काम आहे की आपल्या स्थानिक लोकल लेवलच्या विधानसभा लेवलच्या कार्यकर्त्यांचं सन्मान राखणे. आता जसं आम्ही सुकळीला आलो समजा, सुकळीला जसं आम्ही म्हटलं की येत आहोत परवा, तर भाई आम्ही अरविंद भाऊला भेटण्यासाठी येत नाही आहोत. तिथं बैठक लागल्या पाहिजे सूचना आहे आमची. तुम्ही केव्हा लावणार आहात, केव्हा समाजाला भेटवणार आहात, आमची बाती केव्हा होणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा केव्हा होणार आहे, आम्ही त्याची बांधणी केव्हा करू. भाई 5 लोक तर ऐकतील ना. तर अशा पद्धतीनं आणि लोक वाट पाहत आहेत ना ह्या निवडणुकीमध्ये असा संभ्रम तयार होईल आणि वंचितचा जो फॅक्टर म्हणतात तो हळूहळू कमी होत आहे.
त्याच्यामध्ये काही दुमत नाही, ते वरूनच कमी होत आहे. तेच मनुवादी पक्षच लागलेले आहेत, ते आमच्या निळ्या झेंड्याला जिंकून येऊ देत नाही. पण आमच्याकडे ती यंत्रणा विश्वासू लोकांची असल्याने, मजबूत लोक असल्याने आम्ही तो रण जिंकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून आता आपले बूथ संघटन, सेक्टर संघटन, दोन लोक, जसं बोरकर भाऊ आहेत तर यांच्याकडे 2 सेक्टर मध्ये ते थोडंसं लक्ष ठेवतील. कमलेशजी लाडे 2 सेक्टरकडे लक्ष ठेवतील. आपण 2 सेक्टरकडे लक्ष ठेवा. ठेवजी प्रभारी म्हणून म्हणजे कसं आहे की मग आता तुमची जबाबदारी त्यांना फोन. आता मी किती लोकांना फोन करणार आहोत सांगा. आता आमच्याकडे 550 लोक त्या ग्रुपमध्ये आहेत आणि जेवढे 2-4 लेफ्ट होतात अजून आम्ही जॉईन करतो. अजून माझ्याकडचे 100 नावं तिथे ऍड होतील. आता त्यांचे नावही आम्हाला ते काय सेव्ह करावं लागतो, ते एक भानगड आहे. म्हणजे 600-700 लोकांची यादी तिथं बनत आहे आणि ते तुम्हाला आम्हाला काही कमेंट टाकत आहेत, विचारत आहेत, त्यांची आशा पल्लवित झाली आहे, काहीतरी कार्य सुरू आहे दिसत आहे. जे जे तुमच्या संपर्कात येत नसतील ते आमच्या संपर्कात येतात. तर अशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत आपल्याला जाता येईल किंवा भेटीगाठी करता येईल ना. आपला मेसेज त्यांच्यापर्यंत थेट पोहोचत आहे. थेट